हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. सगळ्यात आधी स्वतःसाठी जोरदार टाळ्या. या वर्कशॉपमध्ये आपण एनरोल केलं आहे आणि आपली एक खूप सुंदर जर्नी इथून सुरू होणार आहे. सो स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या. व्हेरी गुड, थँक्यू. तर फ्रेंड्स, मी आत्ता तुमच्याशी पुण्यातून संवाद साधते आहे. मी तुमच्याशी पुण्यातून बोलते आहे. तर तुम्ही कोण कोण आणि कुठून आहात प्लीज कमेंटमध्ये पटापट टाईप करून मला सांगा. यस, व्हेरी गुड. जरी हा प्री रेकॉर्डेड सेशन असेल तरी सुद्धा तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर याचा पुरेपूर फायदा हवा असेल, रिझल्ट्स हवे असतील, तर तुम्ही जे मी सांगते त्याची ऍक्शन पटापट घ्या. पटापट टाईप करा तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आहात. ओके, व्हेरी गुड. तर या वर्कशॉपमध्ये एनरोल करण्यापूर्वी आपण भेटलो होतो एक्झाम मास्टरीच्या लाईव्ह फ्री वेबिनार मध्ये. सो तिथे आपण काय बघितलं होतं, तर तिथे आपण मेमरीचं सायन्स समजून घेतलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे जो ब्रेन आहे त्यात आहे लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन. आपण अकॅडमिक जो सगळा अभ्यास करतो, रीडिंग करतो, रायटिंग करतो, कॅल्क्युलेशन्स करतो, उत्तर आठवून लिहितो, हे सगळं आपलं कुठे जातं? लेफ्ट ब्रेन मध्ये. आणि आपण मूवीज बघतो, सिरियल्स बघतो, रील्स बघतो, ड्रॉइंग करतो, सिंगिंग करतो, म्युझिक, आर्ट, एनी कार्टून कॅरेक्टर, जे काही मजेशीर आहे, जिथे आपल्याला माहिती आहे की हे मला बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर कुठेतरी एक्झाम मध्ये जायचं नाहीये, एक्झाम लिहिण्यासाठी जायचं नाही, ते सगळा डेटा कुठे स्टोअर होतो? राईट ब्रेन मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर जो आपण अभ्यास केलेला आहे तो आठवणं, ती उत्तरं आठवणं, याची क्षमता 90% राईट ब्रेन कडे आहे आणि ओनली 10% लेफ्ट ब्रेन कडे आहे. सो आपण या वर्कशॉप मध्ये काय करणार आहोत, तर जास्तीत जास्त म्हणजे 90% आपल्याला आपल्या राईट ब्रेनचा वापर करायचा आहे. तर त्या सगळ्या टेक्निक आपण आता स्टेप बाय स्टेप शिकणारच आहोत. पण त्यापूर्वी अजून काही महत्वाचं, तर मला सांगा, जगाच्या पाठीवर जी काही लोक आहेत त्यामध्ये दोन कॅटेगरीची लोक असतात. एक असतात विनर, एक असतात लुजर. सो तुम्हाला कुठल्या कॅटेगरीत जायला आवडेल? जगाच्या पाठीवर जी लोक आहेत त्या लोकांमध्ये 96% लोक असतात लुजर आणि ओनली 4% लोक असतात विनर. सो तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये जायला आवडेल? मला सांगा, तुम्हाला जर असं विचारलं तुमचं ड्रीम काय आहे, तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं आहे, तर कोणीतरी असं म्हणेल का की मला मोठं झाल्यावर एका मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये एक पिऊनची नोकरी करायची आहे? असं कोणाचं ड्रीम असेल का? तुमचं असेल का? नाही ना. कुणाचं तरी ड्रीम असं असेल का की मला मोठं झाल्यावर मस्त एक सायकल घ्यायची आहे? असं ड्रीम असेल की फरारी घ्यायची, BMW घ्यायची, असं ड्रीम असेल की आपण टाटा नॅनो घेण्याचा विचार करणार? आपण काय विचार करतो? आपण मोठं झाल्यावर काय होणार? डॉक्टर होणार, सायंटिस्ट होणार, इंजिनियर होणार, असं विचार करू ना. सो विनर आणि लुजर मध्ये काय फरक असतो? विनर त्याच गोष्टी करतात जे लुजर पण करतात, पण ते जरा वेगळ्या पद्धतीने करतात. आता थोडस मागे जाऊन बघा, ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल, तुमच्या पॅरेंट्सच्या वयाच्या लोकांना भेटा वेगवेगळ्या, आणि त्यांनी शाळेत असताना काय ड्रीम ठरवलेलं होतं आणि किती % लोकांचं ते ड्रीम पूर्ण झालेलं आहे? नाही होत. ओनली 4% लोक आपले ड्रीम पूर्ण करू शकतात. सो आता आपल्याला स्वतःला कुठे बघायचं आहे ते आपल्याला ठरवायचंय. आता आपण इथे काय करणार आहोत, तर विनर आणि लुजर यांच्या 10 क्वालिटीज बघणार आहोत. तुम्हाला आता एक नोटबुक घ्यायची आहे. त्या नोटबुक मध्ये एक पेज फोल्ड करा, 2 कॉलम करा. एका कॉलम मध्ये विनर लिहा, एका कॉलम मध्ये टायटल लिहा लुजर. आणि आपण स्टेप बाय स्टेप 10 क्वालिटीज दोघांच्याही बघणार आहोत. त्याचं भरपूर व्यवस्थित एक्सप्लेनेशन बघणार आहोत. काही आपण
व्हिडिओज बघणार आहोत, शॉर्ट व्हिडिओज. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक सांगितलेली क्वालिटी लिहित जायची आहे. मी जे एक्सप्लेनेशन देते आहे ते व्यवस्थित ऐकायचं आहे विथ फॅमिली, आणि आपला स्वतःला जज करायचं आहे, आपला स्वतःला बघायचं आहे प्रत्येक फॅमिली मेंबरने की माझ्यामध्ये आत्ता ऍट प्रेझेंट कुठली क्वालिटी आहे. हे बघा, आत्ता तुम्ही विनर पण नाही आहात, लूझर पण नाही आहात, आत्ता तुम्ही न्यूट्रल आहात. पण ज्या वेळेला स्टेप बाय स्टेप आपण एक क्वालिटी बघणार आहोत त्यावेळेला सगळं एक्सप्लेनेशन, सगळे शॉर्ट व्हिडिओज बघितल्यानंतर आपल्याला स्वतःला जज करायचं आहे आणि जी क्वालिटी ऍट प्रेझेंट आपल्यामध्ये आहे ती विनरची असेल किंवा लूझरची असेल, प्रामाणिकपणे त्यावर टिक करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही हे बायफर्गेट करायला लागाल त्यावेळेला नक्कीच तुम्ही एका नेक्स्ट लेवलला जाऊन पोहोचाल आणि तुमची लाईफची जर्नी, अकॅडमिक जर्नी ही खूप सुंदर होऊन जाईल. सो पटकन एक नोटबुक घ्या आणि रेडी व्हा. आपण लगेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी लर्निंग.